नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होईल मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 72 तासांमध्ये संपूर्ण राज्यात होणार पाणीच पाणी। मग येत्या 72 तासांमध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे त्या 72 तासांमध्ये आता संपूर्ण राज्यात होणार पाणीच पाणी। आणि येत्या 72 तासांमध्ये आपल्याला राज्यातील कोणत्या जिल्ह्यात, तालुक्यात, वाडी वस्तीवर, गाव खेड्यात, शेत शिवारामध्ये या ठिकाणी जोरदार पाऊस दिसणार आहे, या प्रश्नाचं आता घेऊयात उत्तर। तर बघा मित्रांनो, यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की येत्या 72 तासांमध्ये आता संपूर्ण राज्यामध्ये होणार पाणीच पाणी। पण येत्या 72 तासांमध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे येत्या 72 तासांमध्ये संपूर्ण राज्यात होणार पाणीच पाणी। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आपल्याला मध्य भारतामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होताना दिसत आहे आणि हे कमी दाबाचं क्षेत्र आता दक्षिणेकडे सरकायला या ठिकाणी लागलं आहे। त्यामुळे काय होत आहे मित्रांनो की एकीकडून अरबी समुद्रातून बाष्प ओढल्या जाते आणि दुसरीकडून बंगालच्या उपसागराकडून बाष्प हे ओढल्या जाते। यामुळे त्या 72 तासांमध्ये आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस दिसणार। खास करून चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर, यवतमाळ, त्यासोबतच आपण जर बघितलं तर धुळे, नंदुरबार, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांसोबत छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा येत्या 72 तासात बसणार आहे। सोबतच मित्रांनो, अहिल्यानगर इथेही जोरदार पाऊस होणार आहे। त्यानंतर पुण्यामध्ये पाऊस वाढणार आहे। सोबत सातारा जिल्हा आहे, सांगली जिल्हा, इथं सुद्धा पाऊस हा जिथं अगोदर पडला होता तिथं अधिक पडणार आहे आणि जिथं पाऊस कमी होता तिथं हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे। आणि संपूर्ण कोकणामध्ये येत्या 72 तासामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे। 72 तासानंतर पाऊस कमी झाला तर त्यात काही वावगं नाही, पण तोपर्यंत पाऊस जोरदार पडणार आहे। म्हणजे या गोष्टीचा सार काय की आता संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक जिल्हा, प्रत्येक तालुका, गाव, वाडी वस्ती, शेत शिवार याच्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर हा पहिल्यापेक्षा वाढताना दिसणार आहे। कुठं पाऊस जोरदार ते अति जोरदार, कुठं मध्यम ते जोरदार, तर कुठं हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे। तर मित्रांनो, ही होती हवामान खात्याची लेटेस्ट अपडेट की येत्या 72 तासामध्ये राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे आणि पावसाळी वातावरणासह जोरदार बॅटिंग पाऊस येत्या 72 तासात करणार आहे। हा संपूर्ण व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। आवडला असेल लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।